नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 12 मार्च 2026 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चर्चेचे प्रश्न बनणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, सरळ सेवा भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, एस्मा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवणे यामागचा मुख्य उद्देश आहे. तर LPGला एस्मा कायदा लागू झाला असून एस्माचा फुल फॉर्म आहे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ॲक्ट. तसेच देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून बनवलेला कायदा आहे. तर हा कायदा 1968 साली भारत सरकारने कायदा केला आहे. तसेच राज्य सरकारही स्वतःचे एस्मा बनवू शकतात. तर एस्मा कायद्याचे मुख्य नियम आहेत, या सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. संप करायचा असेल तर 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. तसेच सरकार 6 महिन्यापर्यंत संप बंदी घालू शकते. तसेच नियम मोडल्यास 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. तसेच सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र दिलेले आहे. प्रथम प्राधान्य घरगुती गॅस, तसेच दुसरे स्थान खत निर्मिती क्षेत्र, तिसरे स्थान चहा व अन्न, तसेच चौथे स्थान व्यावसायिक औद्योगिक ग्राहक यांना. प्रश्न दुसरा, जर्मनीच्या व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक कोण बनल्या आहेत? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, सवरीना विटमॅन या जर्मनी व्यावसायिक पुरुष फुटबॉल संघाच्या पहिल्या महिला मुख्य प्रशिक्षक बनल्या आहेत. प्रश्न तिसरा, कोल्ड रिस्पॉन्स हा द्विवार्षिक लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केला जातो? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, नाटो या संघटनेद्वारे आयोजित केला जातो. तर उद्देश आहे आर्क्टिक प्रदेशातील अत्यंत थंडीच्या वातावरणात आणि बर्फाळ भागात युद्ध करण्याची क्षमता तपासणे हा या सर्वाचा मुख्य हेतू असतो. तसेच नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रेड ऑर्गनायझेशन. स्थापना 4 एप्रिल 1949. मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. सरचिटणीस आहेत मार्क रूट आणि नाटो लष्करी समितीचे अध्यक्ष आहेत जोसेप्पे काऊ ड्रॅगोन. प्रश्न चौथा, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला उद्योग सक्षमीकरण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, तमिळनाडू राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. तर या योजनेमध्ये योजना तमिळनाडूच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाद्वारे राबवली जात असून महिलांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत, कर्ज आणि बाजारपेठ जोडणी प्रदान करणे. पुढील 5 वर्षात 1 लाख महिला उद्योजक तयार करणे. तसेच उद्दिष्ट आहे ग्रामीण, शहरी, SC, ST आणि अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. प्रश्न पाचवा, राष्ट्रीय राजधानी दिल्लीला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, ऑपरेशन कवच हे ऑपरेशन दिल्ली पोलिसांनी राबवलेले आहे. हे ऑपरेशन राबवण्यामागचा उद्देश आहे दिल्लीतील ड्रग्ज तस्कर अंमली पदार्थाच्या विक्रीच्या ठिकाणावर एकाच वेळी छापे टाकून राजधानीला ड्रगमुक्त करणे. प्रश्न 6वा, 11 ते 13 मार्च 2026 दरम्यान वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026चे आयोजन कोठे होणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, नवी दिल्ली या ठिकाणी 11 ते 13 मार्च 2026 दरम्यान वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026चे आयोजन हे होणार आहे. तसेच सहभागी देश 8 देशांतील सुमारे 257हून अधिक पॅरा ॲथलीट या स्पर्धेत सहभागी होतील. तर यजमान भारतीय ऑलिम्पिक समितीद्वारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रँड प्रिक्स दुसरी आवृत्ती असून यामध्ये आपल्या पॅरा भारत देशातील 219 खेळाडूंचा सर्वात मोठा संघ मैदानात उतरवेल. प्रश्न क्रमांक 7, 20 लाख ग्रामीण घरांमध्ये हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी गंगा प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, उत्तर प्रदेश राज्य सरकारने 20 लाख ग्रामीण घरांमध्ये हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यासाठी गंगा प्रकल्प हा सुरू केलेला आहे. तर
या उपक्रमाअंतर्गत आगामी 2 ते 3 वर्षातील राज्यातील 20 लाखहून अधिक ग्रामीण घरांमध्ये हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. उद्देश ग्रामीण आणि निमशहरी भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवणे. भागीदारी राज्य परिवर्तन आयोग आणि हिंदुजा समूहाची उपकंपनी वन OTT एंटरटेनमेंट लिमिटेड यांच्याद्वारे हा सामंजस्य करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये मिझो भाषेचा समावेश करण्याची विनंती करणारा ठराव कोणत्या राज्य विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी मिझोराम राज्य सरकारने एकमताने मंजूर केलेला आहे. तर हा ठराव 9 मार्च 2026 रोजी मिझोराम विधानसभेने एकमताने मंजूर केला असून प्रस्ताव राज्याचे शिक्षण मंत्री वनलाल थालाना यांनी हा प्रस्ताव मांडला होता. उद्देश मिझो भाषेला राष्ट्रीय स्तरावर अधिकृत मान्यता मिळावी आणि तिचे जतन विकास व्हावा यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. तर सध्या स्थिती भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सध्या 22 अधिकृत भाषा आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.